नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील नगर परिषदेच्या ताब्यात असलेले शासकीय रुग्णालय राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या ताब्यात घेऊन तात्काळ सर्व आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी पेठवडगाव सरकारी दवाखाना कृती समितीच्या माध्यमातून विजय अपराध यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आज पेठवडगाव ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी प्रवास करत राष्ट्रध्वज खांद्यावर घेऊन पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पेठवडगाव नगर परिषदेच्या ताब्यामध्ये असलेले सरकारी रुग्णालय नगर परिषदेच्या तुटपुंज अर्थव्यवस्थेमुळे गेल्या अनेक वर्ष आजारी आहे. या ठिकाणी फक्त प्राथमिक उपचार केले जातात. शहरातील नागरिकांना चांगल्या उपचारासाठी खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वी शिष्टमंडळ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना अनेक वेळा भेट देऊन वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. निवेदनातील मागणीनुसार पेठ वडगावमधील पालिकेच्या शासकीय रुग्णालयात लवकरात लवकर नागरिकांना सुविधा व औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत आणि कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्तीसाठी आकृतीबंध तयार करून कर्मचारी नेमणूक करावी. प्रसूती सेवा, श्वानदंश लसीकरण, सर्पदंश उपचार आणि मृतदेहांची उत्तरीय तपासणी यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधांची तातडीने आवश्यकता आहे. त्याचबरोबर दवाखान्याची अत्याधुनिक इमारत आवश्यक आहे. याबाबत राज्य सरकारचे आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची आर्थिक लुबाडणूक होत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी पेठवडगाव ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अशी हातात तिरंगा झेंडा घेऊन पायी चालत साकडे घालण्यात आलं. पेठवडगावची नगरपालिका सक्षम नाही आहे. तुम्ही दवाखाना हा हस्तांतर करा या मागणीसाठी आम्ही आज ठाम आहे. आणि ही मागणी आमची हे करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना सुद्धा आम्ही मागणी करतोय की लवकरात लवकर तुम्ही ह्या समस्यावर तोडगा काढावा आणि वडगावला एक गोरगरिबांना परवडणारा सरकार दवाखाना द्यावा हीच आमची विनंती आहे. कारण का वडगावला साधं कुत्रं जरी चावलं, पोस्टमॉर्टम जरी करायचं म्हणलं, डिलिव्हरी जरी करायचं म्हणलं तर आम्हाला 10-15 किलोमीटर सर्वसामान्यांना जायला लागतंय. आणि आमच्या वडगावची 50,000 लोकसंख्या असूनसुद्धा आमच्या गावात कुठलीही सुविधा नाही. त्यासाठी आमची मागणी आहे. कारण का सर्वसामान्यांना खाजगी दवाखाना परवडण्यासारखा नाही आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि एक सुसज्ज 100 बेडचा किंवा 50 बेडचा दवाखाना द्यावा. या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला पायी चालत चाललेलो आहोत. आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी ही प्रशासनाला विनंती आहे. साहेब, आपण काय सोशल वर्कर